अरे रमेश कधी येणार आहे ती? अरे येईल की. स्वातीला तिच्या घराकडे जाताना आम्ही स्वतः बघितले. आणि तिचं पप्पा असतील घरी, पप्पा गेले होईल की लगेच. तसं नाही, लोक खोळंबले. मग एक काम करतो, मीच जातो आणि तिला उचलून घेऊन येतो. अरे बाळू मूर्ख आहे का? जाऊ दे सरपंचाचं खाईल टोलं वापस काय करणार? अगं किती वेळ? बाबा घरातून बाहेर पडल्याशिवाय मला कसं येता येईल? बरं चला, नका लांबडलं, घ्या लवकर उरकून चला. हां, दगड बघ, नारळ पाडाय घे. नारळ पाड. आज आपलं स्वप्न पूर्ण झालं. कारण लोकांचा एवढा विरोध होता, तो विरोध झुगारून देखील तुम्ही आम्हाला सपोर्ट केलं, त्याबद्दल शाळेच्या वतीने तुमचे हार्दिक आभार. वा, असंच आमच्या मागे खंबीर राहा. तुमच्या सहकार्याने आपण अजून प्रगती करू. अहो किती पण विरोध होऊ दे की आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहे. कारण होय, अजून काय काम असलं तर सांगा, आपण अजून वर्गणी काढू. पण या राजकारण्यासनी गावाचा आणि शाळेचा विकास करूनच दाखवूया. आईला तो आता लईच पेटलेत रावा. फक्त तात्याच नाही, गावातल्या प्रत्येकानं पेटायची गरज आहे. तरच या राजकारण्यांना जाग येईल आणि गावाची प्रगती होईल. वा. या बसा. हप्पा आज एकटंच? मग काय सगळा गाव गोळा करून बसू का? हे अहो आम्ही यसवर दम निघाला नाही बे. कशाला? अहो असं काय करताय हप्पा? अहो आमच्याशिवाय तुमच्या घशातनं दारूचा एक घोट उतरत नाही, आणि आज एकटं. आता एकट्याला सवय करून घ्यायची आहे. काय झालंय का? काय झालंय का म्हणून विचारते? हा, इकडे ये. मला विचारतीस तू? इकडे ये, इकडे ये. मला विचारती? हा, तुम्हाला दारूचं टँकर मागवतो, बकरे टांगतो, हा, आणि खाऊन नुसती चरबी वाढवताय. हिना गावातने बोंबलत नुसतं. अहो पण काय झालंय आज एवढं तापायला? आपण नको तर काय करू? एक मामुली पोरग आपल्या नाकावर ठेचून गावात काम करते आणि आपण बसलोय हातावर हात घेऊन बघत त्याच्याकडे. ते रम खोरा, लाज वाटते का? चाटाळीच कळला. बघा, या पोराचं जर असंच काम सुरू राहिलं तर आपलं अस्तित्व धोक्यात आलं म्हणून समजा. तर या शंतनूच्या आज त्याचा कार्यक्रम करतो नाही ती बघाच. हे रोजच ऐकतोय कार्यक्रम करतोय. उलट तोच एक दिवस आपला कार्यक्रम करील. यायला एवढा विरोध करून सुद्धा त्याने शाळेला कॉम्प्युटर आणलाच. अहो मग तेच सांगायलो या. बाळग्या, जे मला माहित आहे तेच तू सांगायलायस. अहो तिनं शाळेसाठी कॉम्प्युटर आणलं, त्यामुळे लोकांनी आज त्याचा सत्कार ठेवलाय गावात. असे होय? मग मी बी जाऊ का शालेन श्रीफळ घेऊन त्याला द्यायला? अहो आप्पा ऐकून तर घ्या की. त्या कार्यक्रमात जातो आणि दगडफेक करून देतो की कालवा उसून मग त्याच्या आईला त्याच्या. असं काहीतरी करा ज्याने आप्पाच्या कानाला आणि मनाला
चांगलं वाटलं पाहिजे. हे बघा, हे आपण केलंय हे अजिबात कुणाला कळता कामा नाही. आप्पा हा. तुम्ही त्याची अजिबात काळजीच करू नका बघा. अरे काय हा बघा हं. सगळी बिल्डिंग लावूनच इकडे आलोय. बरं बरं जावा, चांगल्या कामाला उशीर नको. जावा 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 चला. आप्पा हा, आप्पा हा. कार्यक्रम चालू व्हायला अजून जरा वेळ आहे. मग तवर जरा व्हायचं. काय वाईट ही काय वाईट काय रिचार्ज मार. रेचर मारा 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 मारा. गलास दे. गल्लास पाहिजे होय, गल्लास इधर आहे घे गल्लास बर बर लवकर. कार्यक्रम असाच झाला पाहिजे का नाही, वाटत लागली पाहिजे. शंतनू ए बाळ शंतनू. ए शांत्या, ए कशाला बोंबलताय रे? इथंच आहे मी, या. अरे बस कर ना टपाटा, नाही लगीन लावायचं. अरे असं दे की, कर दे की जरा नाटापाटा. असं बी आता त्यो सरपंचाचा होणारा जावाई आहे, आणि सरपंचाचा जावाई म्हणजे 4 चौकात उठून दिसा नकोय. असा टकाटक. हा आता तिथं माणसं बी जमली असतील, लागलीच लगीन लावून देऊया की. ए कुणाचं लगीन लावतीस रे? लगीन कुणाचं? अहो कुणाचं लावणार आता लगीन? हे बाळू काय म्हणतोय? नाही लगीन कुठं, लगेच चल म्हणत होतो. तिथं माणसं कार्यक्रमाला थांबले असतील ना. चांगलं काम करावं आणि ह्याच्याकडे ध्यान द्यायचं बरं का. ह्यो बाहेर निघाला की मला तर भ्याच वाटतं. अगं तू कशाला घाबरती? मी निस्तरायला खंबीर आहे. हा, चला. शंतनू शंतनू ऐक ना, आजच्या सत्कारामध्ये ना विरोधक काहीतरी गोंधळ घालणार आहेत. तुला कोणी सांगितलं? मी ऐकलं. मी गायत्रीकडे गेलते ना, तेव्हा मन्या आणि कोणतरी 2 माणसं होती. ते कार्यक्रमामध्ये गोंधळ घालूया अशी चर्चा करत होते. राहू दे ते सत्कार आणि फत्कार. चल घरात. अहो तुम्ही कशाला काळजी करताय? हाय की आम्ही घेतोय काळजी. कार्यक्रम तिकडे चालू झाला का नाही, आपण तिकडे खाली जाऊन थांबू आणि कोण गोंधळ घालतोय की नाही तीच बघू. हा चोपून राह पोरा. आई तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, सगळं नीट होईल. हं? सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. खरं तर या सत्काराची काही गरज नव्हती, कारण हे आमचं एकट्याचं काम नाही. तुम्ही मदत केली म्हणून हे शक्य झालं. इथून पुढेही तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा आणि आमच्या या समाजसेवेला हातभार लावा, हीच विनंती. खरं तर मोजक्या पण विघ्न संतोषी लोकांनी या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सहकार्य करू नका म्हणून तुम्हाला धमकावलं, पण या धमकीला न जुमानता तुम्ही आम्हाला मदत केली, आमच्यासोबत खंबीर उभे राहिलात आणि हे काम पूर्ण होईपर्यंत प्रयत्न केला. यासाठी सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. गायत्री, काय बघतेस? तुझ्याकडे बघते. ते दिसतंय मला, पण एवढं बार काही नाही. वेगळा दिसतोय काय मी? तसाच दिसतोय, पण हा शंतनू काहीतरी वेगळाच दिसतोय मला आज. का? समाजासाठी केलेल्या कामाचा समाजानं योग्य सन्मान केला की ते काम सार्थकी लागलं समजायचं, आणि आज ज्याचा सन्मान झालाय तो लोकांसाठी खरा समाजसेवक.
आज खऱ्या अर्थानं तू समाजसेवक शोभतोयस म्हणून वेगळा वाटतोयस. खरं तर एकटा माणूस काहीच नाही करू शकत. तू, स्वाती, रमेश, बाळू, गावकरी या सगळ्यांनी साथ दिली ना म्हणून हे शक्य झालं. आम्ही काय, पण जो हे काम बारकाईनं लक्षपूर्वक करतो तोच त्या कामाचा खरा श्रेय करता. आम्ही काय फक्त पाठी राखे. काम करणाऱ्याबरोबर त्याला साथ देणाराही तेवढाच महत्वाचा असतो. एक सांगू, बाबांचा किंवा या गावाचा किंवा कोणाचाही कितीही विरोध असला ना तरी मी तुझ्यासोबत खंबीर आहे. अगदी आयुष्यभर वेळ काळ न बघता. तुम्हाला तोंड दाखवायला जागाच नाही तर कसं तोंड वर कराल? आपण नियोजन चांगलंच केलं होतं, पण या हरामखोराने चूक केली की. आता आमचं काय चुकलं? तुमचं नाही काय चुकलं, माझंच चुकलं. बिनकामाचं तुम्हाला पोचलंय. तरी मी ह्या मनाला म्हणत होतो 4-5 माणसं दे म्हणून, पण ह्यानं माझं ऐकलंच नाही. आम्ही दोघं काय करणार होतो? आधीच तो भाड्या आणि रम्या माझ्यावरती लक्ष ठेवून होती, त्यामुळे आम्ही नेमकं त्यांच्या तावडीत गावलो. अरे त्यांच्या तावडीत घावायला त्यांच्या जवळ कशाला त्यांचं मुख घ्यायला गेला होता वय? आपलं काय ठरलं होतं की लांबनं दगडफेक करायची, म्हणजे कालवा झाला असता आणि लोक पाहायला लागली की तुम्ही बी पळून जायचं. अरे पण आम्ही दगडफेक करायच्या आधीच त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बहुतेक करून त्यांना आमचा संशय आला असेल. अरे पण त्यांना तुमचा संशय आलाच कसा? बहुतेक करून त्यांना आपल्या हल्ल्याची खबर लागली असणार आहे. अरे एवढं गुपित काम करून सुद्धा त्यांना खबर लागलीच कशी? तेच काय कळणं झालं या. कसली लोक पाळल्यात? एक पोरग तुम्हाला आवरणं झाले. खायला कारण भुईला भार आहे नुसतं तुम्ही. आप्पा तुम्ही काळजी करू नका, करतो त्याचं काहीतरी. करतो नव कराच. त्या पोराला आवरा, नाहीतर तुमचं मुडद पाडीन मी. कळलं का? आता अशी चाल खेळतो की तो आयुष्यातलं उठलाच पाहिजे. कसली बी चाल खेळा, पण त्या पोराला आवरा, नाहीतर तुमच्या आयुष्याचा खेळ करेन मी. जावा.